शासकीय शिवजयंतीच्या दिवशी आयवन न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी जुन्नरमधील असणारे हे जुनं ग्रामीण रुग्णालय आहे त्याची या ठिकाणची असणारी दुरावस्था दाखवण्यात आली होती। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याची असणारी परिस्थिती आपण दाखवली होती। तिथे तरी थोडंफार रंगकाम केलं असलं तरी खालच्या बाजूला मात्र त्या ठिकाणी काही पिसं पडलेली अशा प्रकारची बाब होती आणि असणाऱ्या या सर्वच वास्तू ज्या आहेत त्या वास्तूंची दुरावस्था आयवन न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती। हे सर्व दाखवत असताना या जर वास्तू पाहिल्या आपण तर या सर्व ब्रिटिशकालीन वास्तू आहेत आणि या ब्रिटिशकालीन वास्तू अत्यंत उत्तम पद्धतीच्या आहेत। या जुन्नर शहराच्या मध्याच्या भागामध्ये एखादं जर वास्तू संग्रहालय झालं तर ते अत्यंत उत्तम पद्धतीचं असेल अशा प्रकारचा विचार आयवन न्यूजच्या माध्यमातून मांडण्यात आला होता। आणि ही सगळी बातमी ऐकल्यानंतर गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये आवड असणारे आणि त्यामध्ये काम करणारे जितेंद्र देशमुख हे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी आता त्यांचा विचार या ठिकाणी मांडण्याचं ठरवलं आहे। पाहूयात ते आपल्या या ठिकाणी काय सांगतात। मित्रांनो, प्रत्यक्षात आपण जुन्नरकर आहोत आणि जुन्नरकर असणं हीच पहिली भाग्याची गोष्ट आहे। मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे। एक शिवजयंती होती, किल्ल्यावरती गेलो होतो आणि घरावरती गेल्यानंतर मला एक इसम भेटले। प्रसंग अतिशय सुंदर होता। त्यांची माझी ओळख झाली। मी त्यांचं नाव घेत नाही आहे, त्यांच्याकडे प्रथमच ओळख झाली। त्यांनी इच्छा प्रकट केली की मला तुमच्या घर पाहायचं आहे म्हणून ते माझ्या घरी आले। मी गप्पा मारल्या आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की मी इथे एक रूम घेतलेली आहे। मी विचार करायला लागलो की हा इसम जो आहे तो नाशिक जिल्ह्यातला आहे, सर्व्हिसला पुण्यामध्ये आहे, त्यांची सासवड धुळ्याकडची आहे, जुन्नरशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि मग ते जुन्नरला कशा करता येतात हे जेव्हा मी त्यांना विचारलं त्या थोडं खोलात गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही भाग्यवान लोक आहात, मी जुन्नरला जन्माला आलात, या जागेची तुम्हाला किंमत माहिती नाही आहे। तर जुन्नरमध्ये माझ्या मुलाने जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे। माझी बायको प्रेग्नंट आहे, त्यामुळे मी जुन्नरमध्ये रूम घेतलेली आहे आणि मी त्याकरता ही रूम बघते की अजून 5-6 महिने ठेवणार आहोत। हा विचार जेव्हा त्यांनी मला सांगितला तेव्हा मला कळालं की आपल्या जुन्नरची किंमत काय आहे आणि ही किंमत आपल्या लोकांना कळत नाही आहे। बेसिकली ह्या ज्या वास्तू आपल्या आसपास आता आहेत म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जर सनावळ पाहिली तर हा 1916ची ही वास्तू, 1938ची ती वास्तू किंवा 1946ची 45-46ची ती वास्तू, या तिन्ही वास्तू ब्रिटिशकालीन वास्तू आहेत। आता आज ह्या वास्तूची किंमत ही फार मोठी किंमत झालेली आहे कारण ह्या ऑलरेडी ह्या वास्तूंनी जवळजवळ 70-80-90 वर्षाची वय झालेली त्या वास्तूंची जर आपण पाहिलं तर अतिशय देखण्या वास्तू आहेत। या वास्तूचं पोटेन्शियल एखादं म्युझियम होण्याकरता खूप चांगल्या प्रकारचं पोटेन्शियल आहे। येथे असलेल्या छत्रपतींचा पुतळा, जुन्नरमध्ये अनेक शिवप्रेमी आहेत, त्या दिवशी किंवा त्याच्या आधी इथे कोणीही शिवप्रेमी आलेलं नाही, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। या इथे असलेला जनाबाई रोकडेंचा पुतळा, तर या गोष्टींकडे थोडंसं लक्ष घातलं गेलं पाहिजे। या जागेचं जर पोटेन्शियल लक्षात घेतलं आपण तर इथं खूप चांगल्या प्रकारचं म्युझियम होऊ शकतं। म्युझियम ही कल्पना अशी आहे की जुन्नरला एक हेरिटेज व्हॅल्यू आहे। हेरिटेज व्हॅल्यू म्हणजे मला असं म्हणायचं की जुन्नरचं एक जुनेपण आहे आणि त्याची एक मोठी किंमत या जगामध्ये आहे। तर ही किंमत आपण लक्षात घेतली पाहिजे। आता आपल्याकडे एवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि आपण या वास्तू खूप चांगल्या प्रकारे करू शकतो। खूप चांगल्या प्रकारे आपण इथं एक म्युझियम उभं करू शकतो। विचार केला तर इथं पार्किंग करता जागा आहे, वास्तूमधलं अंतर खूप मोठं आहे, मध्ये खूप चांगल्या प्रकारचा बगीचा होऊ शकतो आणि एक मोठा विजन असलेला माणूस जर असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी इथं साध्य करू शकतो। तर या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर आपण नक्कीच सगळ्यांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे। जर इथे म्युझियम होणार असेल तर म्युझियम करता माझ्या मनात खूप कल्पना आहेत। पहिली गोष्ट, जुन्नर भागामध्ये ज्या काही आपल्याकडे उत्खनन झाली मध्ये आपले मित्र भाऊ कुंभार यांनी नदीमध्ये स्वच्छता मोहीम केली। या स्वच्छता मोहिमेच्या काळात जुन्नरमध्ये काही जुन्या मूर्ती त्या नदी पात्रामध्ये लोकांनी विसर्जित केल्या असतील किंवा टाकल्या असतील, तर त्या मूर्ती मी माझ्याकडे आणून ठेवल्यात। अशाच प्रकारे जुन्नर भागातील काही बऱ्याच ठिकाणी मी काही छोट्या छोट्या मूर्ती ज्या दुर्लक्षित आहेत आणि पडीक आहेत तर त्या मी आणून ठेवल्या माझ्याकडे। तर त्या मूर्तींची व्हॅल्यू खूप जुनी आहे। म्हणजे मला एकाने सांगितलं की त्या मूर्तींचं वजन जेवढं आहे तेवढ्या वजनाची चांदी तुम्हाला देतो, असे मला एकाने ऑफर दिली होती एका मूर्तीकरता। तर ह्या अशा प्रकारच्या काही मूर्ती आहेत आणि ह्या मूर्ती मला या संग्रहालयाकरता द्यायच्या आहेत कारण त्या माझ्या मूर्ती नाही आहेत, त्या जुन्नरकरांच्याच मूर्ती आहेत आणि त्या जुन्नरकरांच्या हस्तावर मला करायच्या आहेत। पण याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे। तर जुन्नर नगरपालिकेने हा जर प्रोजेक्ट हातात घेतला तर इतक्या सुंदर वास्तू आपल्याकडे असताना आपण इथे खूप चांगल्या प्रकारचं एक म्युझियम तयार करू शकतो आणि त्याची हेरिटेज व्हॅल्यू फार मोठी असेल। तर दुसरी गोष्ट की जुन्नरमध्ये एक चांगल्या प्रकारचा हेरिटेज वॉक म्हणजे एक आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा की जुन्नरमध्ये जुन्नर काय आहे हे दाखवण्याकरता बरेचसे लोक उत्सुक आहेत। तर त्यांना जर आपण तारीख दिली आणि अशाच तारखेला हा हेरिटेज वॉक आहे असं त्यांना सांगितलं तर ती लोक इथे येतील आणि त्या प्रकारचा हेरिटेज वॉक पण जर ऑर्गनाईज केला तर जुन्नरची किंमत एक वेगळ्या प्रकारे वाढेल। बरीचशी लोक मी पाहतो ती खूप दुःखी होतात की आम्ही जुन्नरमध्ये जन्माला का नाही आलो आणि आपल्याला नशिबाने या जुन्नरमध्ये जर जन्म मिळाला असेल तर आपण ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो। त्यामुळे या जुन्नरकडे आपण एक प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या काय करता येईल याचा पण विचार झाला पाहिजे। या ठिकाणी आपण म्युझियम व्हावा असा विषय आपण आयवन न्यूजच्या माध्यमातून मांडला होता। आपणही ते पाहिलं, आपल्याकडच्या काही वस्तू देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतात, पण फक्तच मूर्ती या इथे ठेवून हे म्युझियम अत्यंत उत्तम पद्धतीचं राहू शकेल की या व्यतिरिक्त अजून काही करणं गरजेचं आहे। जुन्नर भागातले बरेचसे उल्लेख माझ्याकडे आहेत। म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जुन्नर भागामध्ये परवाशी एक लेख वाचला मी, जुन्नर भागामध्ये काही जुन्या मस्जिदींचा काही उल्लेख होता। अतिशय सुंदर त्यांनी हे सांगितलेलं आहे की या मस्जिदीवरती काहीतरी
पवित्र कुराणामधली काही आयते लिहिलेली आहेत आणि ते अतिशय जुन्या काळातली आहेत. म्हणजे साधारणतः मला वाटतं इसवी सन 1400मधल्या आसपासची ही आहेत. म्हणजे 350-400 वर्षापूर्वीची हे जे लिहिलेली आयते आहेत त्याचे फोटोग्राफ्स म्हणा. जुन्नरमध्ये भागामध्ये असलेल्या खूप चांगल्या काही मंदिरांचे, काही मस्जिदांचे, काही दर्ग्यांचे असे फोटोग्राफ्स तुम्हाला घेता येतील. याशिवाय आपल्या भागात असलेले 9 ते 10 किल्ले आहेत. या 10 किल्ल्यांचे जर आपण मॉडेल्स करून इथे लावले तर लोकांना कळेल की नक्की काय आहे. इथे असलेल्या काही सुंदर वास्तू त्यांचेही मॉडेल्स करून लावता येतील. इथे असलेले धरणांचे परिसर याचेही मॉडेल्स करून लावता येतील. अशा प्रकारचे मॉडेल्स लावले गेले तर जुन्नर काय आहे याची जाणीव लोकांना इथे होईल आणि त्यानंतर लोकांमध्ये त्या पर्यटनाची भावना जास्त मोठ्या प्रमाणात जागृत होईल. आणि हे सगळं होत असताना आपल्या परिसरात असलेले बेसिकली जे नुसते किल्ले नाही तर किल्ल्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लेण्या आहेत. म्हणजे जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर जे काही लेणी समूह आहेत त्याच्यामध्ये एक अजिंठा वेरूळचा आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच काही ठिकाणी आहेत. तर तशा प्रकारचे लेणी समूह जुन्नर भागामध्ये आहेत आणि जुन्नर भाग हा लेण्याकरताही प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी जर लोकांसमोर आल्या त्या फोटोग्राफच्या माध्यमातून असतील, मॉडेल्सच्या माध्यमातून असतील, काही ठिकाणी आपल्याला काही माहिती लावता येईल, काही लोक आपले संग्रह देतील. तर लोकांना एक आव्हान पण करायचं की आपण हे जर करायचं असेल तर आपणही थोडंसं योगदान द्या आणि आपण हे सगळं मिळून एक खूप चांगल्या प्रकारचं म्युझियम इथे तयार करू शकतो. या ठिकाणी आपण म्युझियम म्हटलं, म्युझियममध्ये आपल्याकडच्या असणाऱ्या ज्या काही पौराणिक मूर्ती असतील त्या आपण देत आहे किंवा अजून या ठिकाणी काही तुम्ही अशा काही सूचना करताय की तिथे कोणते एखादे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे मॉडेल्स त्या ठिकाणी असावेत, त्या लेण्यांचे मॉडेल जर केलं किंवा त्याचं एक मॅप या ठिकाणी दिला तर अशा पद्धतीने व्यवस्थित होऊ शकेल. पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आहे. परंतु या व्यतिरिक्त अजून जर जुन्नर शहर हे वैभवशाली बनावं आणि संपूर्ण जगभर त्याचा नावलौकिक अजून पोहोचावा या कालखंडात तरी पोहोचला गेला पाहिजे असं अजून काय केलं जाऊ शकतं? नाही, म्युझियमबरोबर ते अजून एक गोष्ट करता येईल. म्हणजे एक चलचित्राच्या काही फिती इथे लावता येतील आणि त्या गोष्टी पण बऱ्यापैकी लोकांना त्याचा उपयोग होईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मलिकांबरच्या इथे जे असलेल्या जुन्या काही जलस्रोत त्यांनी जे तयार केले आहेत त्या जलस्रोताबद्दल आपण ज्या काही फिल्म तयार करू शकतो आणि त्या फिल्म इथं आपण दाखवू शकतो. म्हणजे त्या रूपाने लोकांना बऱ्याचशा गोष्टी समजतील. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की मलिकांबरचा जे पाण्याचा स्रोत मी तुम्हाला म्हणतो, मला वाटतं आयवननी त्याच्याबद्दलची एक न्यूज तयार केली होती पूर्वी. त्याच्याचबरोबर जुन्नरच्या बऱ्याच भागातल्या काही फिती याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या या जुन्नर शहरामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की जुन्नर फक्त ऐतिहासिक गोष्टी फेमस आहे असं नाही. आज जुन्नरमध्ये खत्री बंधू अनेक खत्रींचे पेढे हे जुन्नरमधून परदेशात जातात. जुन्नरची मिसळ फेमस आहे. जुन्नरच्या इथली जाधवांची मासवडी, म्हणजे मी आता नावं घेत बसलो तर अशी खूप मोठी लिस्ट निघेल. तर जुन्नरमधल्या अनेक खाद्यपदार्थ फेमस आहेत. हे खाद्यपदार्थ या ठिकाणी जर उपलब्ध झाले लोकांना तर या ठिकाणच्या जागेची एक किंमत वाढेल, जागेच्या मध्यवर्ती लोकांना यायला एक निमित्त मिळेल. जिथे येणारा पर्यटक त्याला अशा ज्या अलाईट गोष्टी मिळाल्या तिथे म्हणजे लोकांना रोजगार मिळेल. दुसरी गोष्ट, हा पर्यटक जेव्हा शहराबाहेरून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येणार आहे तेव्हा आपोआपच शहरातल्या बाकी ठिकाणचे व्यवसाय वाढतात. बेसिकली मला अजून एक सांगायचं की जुन्नरची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती 2 भागामध्ये झालेली आहे. माझ्या पाठीमागचा जो भाग आहे तो एक भाग म्हणजे पूर्वेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग. पूर्वेकडच्या भागामध्ये कम्पॅरेटिव्हली डेव्हलपमेंट कमी झालेली आहे आणि ही सल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे. तर त्या दृष्टीने मी विचार केला तर आपल्याला हा प्रोजेक्ट जर झाला तर पूर्वेकडच्या भागातल्या लोकांना बराचसा व्यवसायही मिळेल. कारण बरीचशी लोकांचा इथे येण्याचा चलनवलन वाढल्यामुळे आपोआप त्यामध्ये फरक पडेल आणि त्याचा नक्की परिणाम इथल्या लोकांच्या व्यवसायावरती होईल आणि एक जुन्नरला नवीन व्यावसायिक स्रोत पण निर्माण होईल. हे होते जितेंद्र देशमुख की ज्यांनी या ठिकाणी वास्तू संग्रहालय व्हावं आणि याच्या संदर्भात जे काही सहकार्य असेल ते आमच्या पद्धतीने आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू असे ते या ठिकाणी सांगतात. अजूनही काही या ठिकाणी लोक आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याशी आपण चर्चा करू. त्यांचं या ठिकाणचं म्हणणं काय ते